पहले मैच को बड़ी आसानी के साथ एक बड़ी जीत हासिल की मैदान पर। लीग का फॉर्मेट है, हारने वालों को एक मौका जरूर रहेगा इस मैदान पर, लेकिन पहला मैच जीतना बहुत महत्वपूर्ण रहता है क्योंकि थोड़ा सा जो दबाव होता है वो कम हो जाता है दूसरे मैच के साथ। दूसरा मुकाबला ओपनिंग जोड़ी मैदान पर जाती हुई। तो कप्तान मोर्चे पर निकलते हुए जो पावर प्ले में शुरुआत करने के लिए अपने टीम की ओर से तिरुपति सावर्डे क्रिकेट टीम जो बल्लेबाजी करते हुए संजय पाकड़े, और संजय पाकड़े के साथ बल्लेबाजी के लिए संजय पाकड़े का साथ देते हुए ओमकार हरपल, ये जोड़ी मैदान पर। गेंदबाजी के लिए पहले ओवर में शाहिद शेख आ चुके हैं गेंदबाजी करने के लिए। कमेंट्री बॉक्स की ओर से खुद का पहला और टीम का पहला ओवर शाहिद शेख अपने बॉलिंग मार्ग पर, सामने स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है ओमकार हरपल और नॉन स्ट्राइकर एंड पर एक कप्तान संजय पाकड़े। 6 ओवर का मैच खेल की शुरुआत होती हुई मैदान पर, और देखना होगा पहले मुकाबले के साथ ये दूसरा मुकाबला मैदान पर किस तरह से शुरू होता है। 62 का टारगेट था पहले मैच में, एक तरफी मुकाबला रहा। चौथे 5वें ओवर में मैच को समाप्त कर दिया श्रीतेज पुना क्रिकेट टीम ने। टेनिस क्रिकेट .in से लाइव प्रसारण सुरबीर डीजे स्क्रीन पर आप देख सकते हैं। बहुत ही शानदार जो प्रसारण और अंपायर का इशारा खेल की शुरुआत होने का। तो शाहिद अपने बॉलिंग मार्ग पर सामने लेफ्ट हैंडर बैटर ओमकार हरपाल उनकी गेंदबाजी का सामना करते हुए मैदान पर बल्लेबाजी करते हुए तिरुपति सावर्डे क्रिकेट टीम। अच्छा शॉट बैकवर्ड पर, इस बार बहुत ही बेहतरीन शॉट कवर पॉइंट बाउंड्री पर, पहली गेंद पर गेंद निकली बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए। थैंक यू डीजे, धन्यवाद। चौके के साथ शुरुआत होती हुई स्कोरिंग पर तिरुपति सावर्डे क्रिकेट टीम। फुल टॉस गेंद के लिए आगे से खेला, कवर पर फील्डिंग, रन के लिए थोड़े से आगे निकले थे जरूर, लेकिन जैसे देखा शॉट एक्स्ट्रा कवर पर गेंद फील्ड हो रही है, अपने बढ़ते कदमों को रोका फील्डिंग करते हुए प्रशांत शॉट एक्स्ट्रा कवर पर, और एक बार फिर से शाहिद अपने बॉलिंग मार्ग पर एक छोटा रन अप राउंड विकेट गेंदबाजी करते हुए। अल्टीपल्टी इस बार सफल भी रहे और गेंद बिल्कुल कोई मौका नहीं मिलेगा फील्डर के लिए। दूसरा चौका निकला तिरुपति सावर्डे क्रिकेट टीम की ओर से। थैंक यू डीजे, धन्यवाद। अच्छी शुरुआत बिना किसी नुकसान से, स्कोर 8 रन। हाथों से खेला कवर की तरफ, रन के लिए निकले जरूर थे, लेकिन जैसे देखा प्रशांत गेंद पर फील्डिंग करते हुए शॉट एक्स्ट्रा कवर पर। प्रशांत माने जो, तो कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर रुका हुआ 8 पर। पावर प्ले का ओवर मैदान पर जारी। बड़ा शॉट इस बार बल्ले के बीचों बीच, मिड ऑफ पर थोड़ी सी हड़बड़ाहट फील्डिंग में, विकी गेंद को फील्ड करते हुए, लेकिन मौका नहीं मिला रन लेने का। एक डॉट गेंद के साथ शाहिद अपने बॉलिंग मार्ग पर इस ओवर को आगे बढ़ाते हुए एक छोटा रन राउंड विकेट डाइनर से गेंदबाजी करते हुए। फुल टॉस गेंद, हवा में शॉट, लेकिन स्क्वायर लेग पर थोड़ी आगे गेंद गिरी और गेंद निकली बाउंड्री लाइन को पार करते हुए। इस ओवर में निकला ये तीसरा चौका।
पहले ओवर का खेल समाप्त हुआ और पहले ओवर की समाप्ति के बाद 3 चौके की बदौलत ओमकार हर्पल खुद का व्यक्तिगत 12 और तिरुपति सावरडे क्रिकेट टीम का टोटल स्कोर 12 रन। बॉलिंग में परिवर्तन दूसरे ओवर की शुरुआत होती हुए मैदान पर और गेंदबाजी के लिए आ चुके आकाश मोहिते। बिल्कुल एक लेदर बॉल भी बहुत अच्छा खेलते हैं, टेनिस क्रिकेट भी अच्छा खेलते हैं और थोड़ा सा वार्म अप मैदान पर करते हुए लेफ्ट आर्म जो कि गेंदबाजी करते हुए ऐसा ही नहीं कि पूरे भारत भर के साथ बाहर भी विदेश में भी खेल चुका है ये खिलाड़ी और आज इस मैदान पर आनंदवाड़ी चैंपियंस ट्रॉफी में पहले दिन रात का सफर इस मैदान पर 12 रन टोटल स्कोर बिना किसी नुकसान से और सामने स्ट्राइक पर पहली बार कप्तान टीम के संजय पाकड़े जो सामना करेंगे आने वाली इस ओवर की दूसरे ओवर की शुरुआत होती मैदान पर। आकाश मोहिते अपने बॉलिंग मार्ग पर दूर दूर जमाएगी फील्ड, ऑफ साइड पर एक लॉन्ग अप वाइडिश लॉन्ग अप, ऑन साइड पर एक मिड विकेट बाउंड्री पर फील्डर। बहुत अच्छी गेंद बोल्ड हुए उस गेंद पर, पहली गेंद पर धक्का देते हुए अपना खाता खोले न बिना संजय पाकड़े आउट होकर वापस 0 पर। काफी निराश मन के साथ कप्तान वापस संजय पाकड़े और उनके आउट होने के बाद नए बल्लेबाज मैदान पर निकलते हुए निखिल पारवे। बहुत से सारे खिलाड़ी सांगे प्रीमियर लीग के साथ इस मैदान पर दिखाई देते हुए तिरुपति सावरडे क्रिकेट टीम और 12 रन 1 विकेट के नुकसान पर सामने निखिल पारवे और अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर आकाश मोहिते। बहुत अच्छा एक्शन, अच्छा फॉलो थ्रू और पहले गेंद पर सफलता तो पूरा उत्साह गेंदबाजी के साथ उनकी गेंदबाजी में। बड़ा शॉट ऑन साइड पर डीप स्क्वायर लेग पर हवाई फायर और गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। बहुत ही बेहतरीन शॉट इस बार बड़े शॉट के साथ आगाज किया मैदान पर और स्कोर को आगे बढ़ाया, 18 पर पहुंचा 1 विकेट के नुकसान पर। छोटी गेंद पुल के इस बार गेंद हवा में, स्क्वायर लेग पर मौका नहीं मिला, बिल्कुल नो मैच लाइन में गेंद गिरती हुई और जब तक गेंद को फील्ड करते एक सिंगल के साथ 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने 2 रन मिलते हुए स्कोर के खाते में और इन 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 20 पर पहुंचा 1 विकेट के नुकसान पर। निखिल पारवे 8 पर एक छक्का लगाकर ओमकार हर्पल 6 गेंदों का अब तक सामना करते हुए 12 पर और आकाश मोहिते जो मैच का चलता हुआ टोटल दूसरा ओवर लेफ्ट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्ग पर। बेहतरीन शॉट इस बार ऑन साइड पर, फिर से थोड़ी सी हवा में लॉन्ग ऑन बाउंड्री पर 2 फील्डर गेंद के पीछे, बहुत अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग और एक बार फिर से गेंद को बैकअप कर रहे थे साथी मिड ऑन से। तब तक 2 रन बन गए स्कोर के खाते में। वैभव सूर्यवंशी जो गेंद को फील्ड कर रहे थे, बहुत अच्छी फील्डिंग, 2 रन बचाए मेरे ख्याल से अपने टीम के लिए और इन 2 रन के साथ स्कोर 22 पर पहुंचा। तो बहुत अच्छी गेंद इस बार, अपील जरूर लेकिन कट होकर थोड़ा सा गेंद बाहर की तरफ निकली, नीचे भी रही, अक्रॉस दी लाइन खेलना चाहते थे लेकिन टिप्पा खाने के बाद थोड़ी गेंद जो लेफ्ट आर्म गेंदबाज नेचुरल जो कट होता है वो गेंद देखने को मिली और बाहर की तरफ निकली गेंद। हल्का सा अपील जरूर रहा लेकिन कोई असर नहीं था उस अपील का। स्कोर रुका हुआ 22 पर 1 विकेट के नुकसान पर। ओवर पिच गेंद, खड़े खड़े एक बड़े शॉट के लिए निकले, फिर से अपील जोरदार, बल्ले का भीतरी किनारा, विकेट कीपर का सहारा, मिली दूसरी सफलता।
नए बल्लेबाज मैदान पर दत्त प्रसाद बल्लेबाजी करने के लिए दत्त प्रसाद सावंत। विकेट के पीछे विकेट कीपर टीम के साथ चेतन चिचकर जिन्होंने कैच को पकड़ा, सफलता मिली इस ओवर में। टोटल स्कोर 22 रन, 2 विकेट के नुकसान पर पावर प्ले का खेल समाप्त हुआ और 10 रन देकर इस ओवर में बहुत ही शानदार गेंदबाजी रही आकाश मोहिते की। 2 सफलता हासिल करते हुए अपने टीम के लिए फील्डिंग में बदलाव मैदान पर, क्योंकि पावर प्ले समाप्त हुआ और देखना होगा तीसरा ओवर लेकर गेंदबाजी के लिए कौन आते हैं मैदान पर। गेंदबाजी में परिवर्तन मैदान पर दिखाई देता हुआ संग्राम शिंदे आ चुके हैं गेंदबाजी कर लिए। 12 पर खुद के व्यक्तिगत ओमकार हरपाल और दत्त प्रसाद जिनको अब तक मौका नहीं मिला है बल्लेबाजी के लिए। 2 ओवर समाप्त हुए, 11 रन के साथ रन बनाते हुए मैदान पर तिरुपति सावर्डे क्रिकेट टीम। टोटल 22 लॉस ऑफ 2 विकेट, 22 रन 2 विकेट के नुकसान पर। फील्डिंग में बदलाव दूर दूर दिखाई देती हुई फील्ड ऑफसाइड पर एक लॉन्ग ऑफ, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक डीप कवर पॉइंट ऑन साइड पर एक डीप लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट बाउंड्री लाइन पर फील्डर, एक शॉट फाइन ऑफसाइड पर एक शॉट थर्ड मैन, एक कवर पॉइंट, एक गली पर फील्डर। संग्राम अपने बॉलिंग मार्ग पर और पहली गेंद एक स्विच हिट की कोशिश, लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं और गेंद चली गई विकेट कीपर के साथ कवर के साथ एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर धीरे धीरे आते हुए संग्राम शिंदे। तीसरा ओवर जारी हो चुका है मैच का, 6 ओवर का मुकाबला दोनों के बीच में। इस बार थोड़ा सा हवा में मार वाइट है, क्या मौका बनेगा? मिड विकेट पर लंबी दौड़ लगाई और बहुत ही बेहतरीन कैच। आकाश मोहिते मिड विकेट से लंबी दौड़ लगाते हुए उस कैच को पकड़ते हुए तीसरी सफलता मिलती हुई मैदान पर एसएमएच कराड़ क्रिकेट टीम को। थैंक यू डीजे, धन्यवाद सुरभि डीजे शब्बीर भाई, आपका पूरे टीम का भी एक बार फिर से धन्यवाद। जो दर्शक tenniscricket.in से जुड़ चुके आपको लाइव देखने को मिलेगा और उसी के साथ जो मैदान पर उपस्थित है दोस्तों, आपके लिए भी जानकारी एलईडी स्क्रीन पर आप देख सकते, रिप्ले बार बार देख सकते। बहुत ही शानदार जो कि प्रसारण इस आनंदवाड़ी चैंपियंस ट्रॉफी का चर्चा हमेशा होते है इस टूर्नामेंट के। आज का पहला दिन और पहले दिन में काफी दर्शकों की मौजूदगी और नए बल्लेबाज मैदान पर कुणाल तारेकर, नए बल्लेबाज मैदान पर तिरुपति सावर्डे क्रिकेट टीम एक अच्छी शुरुआत के बाद थोड़ा सा पीछे दिखाई देती हुई टोटल 22 पर 3 विकेट के नुकसान पर और साथ देने के लिए मैदान पर दत्त प्रसाद सावंत का कुणाल तारेकर आ चुके मैदान पर बल्लेबाजी के लिए अपने बॉलिंग मार्ग पर। इस ओवर को आगे बढ़ाते हुए इस ओवर की अगली गेंद लेकर संग्राम शिंदे अंपायर से गार्ड लेते हुए नए बल्लेबाज कुणाल तारेकर। थोड़ा सा फील्डिंग में बदलाव, जो लॉन्ग अप बाउंड्री पर वो सर्कल पर फील्डर, मिड ऑफ पर ऑफसाइड पर एक लॉन्ग अप, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक स्लिप, एक कवर पॉइंट, एक शॉर्ट कवर, ऑन साइड पर एक शॉर्ट फाइन लेग, एक डीप स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट, एक वाइडिश लॉन्ग ऑन। ये फील्डिंग की जमावट है मैदान पर एसएमएच कराड़ क्रिकेट टीम की। बिल्कुल भीतरी किनारा, विकेट कीपर ने कैच को पकड़ा चेतन चिंचकर और सफलता मिलती हुई और एक स्कोर रुका हुआ 22 रन 4 विकेट पर। टूर्नामेंट का दूसरा मुकाबला और मौका आ चुका है गेंदबाजी के लिए हैट्रिक का
ऑन हैट्रिक संग्राम शिंदे और नए बल्लेबाज जाते हुए मैदान पर। नए बल्लेबाज मैदान पर जाते हुए हुसैन टाकी जो न्यू बैटर। हैट्रिक गेंद और देखना होगा इस हैट्रिक गेंद पर संग्राम शिंदे अपने बॉलिंग बार पर 22 रन स्कोर रुका हुआ 4 विकेट के नुकसान पर। खेल जारी है, तीसरे ओवर का 6 ओवर का मैच है। समय आपको दे चुके 30 मिनट का। 25वें मिनट को आपको आखिरी ओवर शुरू करनी है। दोनों टीमों के लिए एक बार फिर से जानकारी। और सामने नए बल्लेबाज आ चुके मैदान पर हुसैन टाकी। हैट्रिक की गेंद, एक 15-16 रनों का रनअप। देखिए बिल्कुल दोनों कैमरा दिखाई देते हुए जो हमारे बगल में बिल्कुल टीवी स्क्रीन। और बहुत अच्छी गेंद प्लेड ऑन हुए, बल्ले से लगी भीतरी किनारा लेती हुई, स्टंप्स को उखड़ती हुई और एक कामयाबी मिलती हुई। जरा जोरदार तालियां। टूर्नामेंट का पहला दिन और दूसरे मैच में हैट्रिक मुकम्मल करते हुए गेंदबाज संग्राम शिंदे। थैंक यू डीजे, धन्यवाद। आप देख सकते हैं, देखिए एलईडी स्क्रीन पर आप जरूर देख सकते हैं किस तरह से हैट्रिक मुकम्मल की गेंदबाज संग्राम शिंदे ने। देखिए ये गेंद हवा में बार बैठे और देखिए कैच को पकड़ा, बहुत अच्छा कैच आकाश के हाथों। आकाश मोहिते, ये दूसरा विकेट विकेट कीपर ने कैच को पकड़ा और ये तीसरा विकेट बल्ले से लगी भीतरी किनारा और स्टंप्स को उकड़ती हुई। तो ये थी हैट्रिक संग्राम शिंदे की। और एक नए बल्लेबाज मुख्तार जाते हुए मैदान पर बल्लेबाजी करने के लिए। मुख्तार अली, मुख्तार के नाम के साथ एक बड़ा नाम टेनिस क्रिकेट का, लेदर क्रिकेट का याद आ गया, गोवा का वो मुख्तार कादरी का, एक बहुत ही अच्छा ऑलराउंडर। और ये जो तिरुपति सावर्डे क्रिकेट टीम और मुकाबला जारी मैदान पर SMH कराड़, इन दो टीमों के बीच में। शब्बीर भाई आपका स्वागत है कॉम बॉक्स में से। बहुत अच्छा ओवर, बहुत सफल ओवर गेंदबाजी के लिए कराड़ क्रिकेट टीम की ओर से। संग्राम अपने बॉलिंग बार पर और सामने स्ट्राइक एंड पर नए बल्लेबाज मुख्तार अली सामना करते हुए उनकी गेंदबाजी का स्कोर रुका हुआ 22 रन 5 विकेट के नुकसान पर। अच्छी गेंद, सम्मान दिया इस बार कवर पॉइंट पर फील्डर। एक सिंगल, बड़ी देर के बाद एक सिंगल जुड़ गया टीम के स्कोर के खाते में और इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन 5 विकेट के नुकसान पर। साइड पर खेलना चाहते, खड़े खड़े बिल्कुल कोई फुटवर्क नहीं था, पैरों में हलचल नहीं थी और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। एक अच्छा ओवर, सफल ओवर समाप्त हुआ। आधे ओवर समाप्त हुए, यानी 3 ओवर का खेल समाप्त हुआ और 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 23 रन 5 विकेट के नुकसान पर। बहुत अच्छा ओवर रहा संग्राम का। 1 ओवर कोई मेडन नहीं, जो 3 रन 1 रन और 3 विकेट। क्या लाजवाब गेंदबाजी, बहुत बढ़िया गेंदबाजी। सिर्फ 1 रन देकर 3 विकेट चटकाए संग्राम शिंदे ने चौथे ओवर की शुरुआत। और एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर आते हुए खुद का दूसरा और टीम का चौथा ओवर लेकर आकाश मोहिते एक बहुत अच्छा कैच पकड़ा था इसी ओवर में। अब अपने बॉलिंग मार्ग पर खुद का दूसरा, टीम का चौथा ओवर और कहीं ना कहीं एक फिर से साझेदारी, रनों की सख्त जरूरत होगी मैदान पर। पहला मैच रहा था 62 का टारगेट, लेकिन आसानी के साथ 5वें ओवर में मैच को समाप्त कर दिया था श्रीतेज पूना क्रिकेट टीम ने। अच्छा शॉट, इस बार ऑफसाइड पर डीप कवर पर एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर फील्डर आते गेंद को उठाते फील्ड करते, एक अच्छा थ्रो। सौरभ गेंद को फील्ड करते एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा टोटल 24 रन
5 विकेट के नुकसान पर। आकाश मोहिते आ चुके गेंदबाजी करने के लिए। दत्त प्रसाद सावन स्ट्राइक पर, मुख्तार अली 2 पर बल्लेबाजी करते हुए और स्कोर रुका हुआ 24 5 विकेट पर। इस बार थोड़ी सा हवा में गेंद, लॉन्गा बाउंड्री पर मौका बन गया। कैच को पकड़ा संग्राम ने और एक कामयाबी मैदान पर मिलती हुई टीम को। और एक कामयाबी मिलती हुई मैदान पर और नए बल्लेबाज और एक मैदान पर निकलते हुए बल्लेबाजी करने के लिए। लगातार विकेटों का सिलसिला जारी है मैदान पर। कहीं ना कहीं एक साझेदारी की सख्त जरूरत है मैदान पर और देखना होगा आने वाली गेंद पर क्या होता है। संग्राम शिंदे ने हैट्रिक मुकम्मल की, उसके बाद आकाश मोहिते, उन्होंने भी एक विकेट चटका, एक लोअर फुल टॉस गेंद पर लॉन्ग पर बहुत अच्छी फील्डिंग। मैदान पर मुख्तार अली और मुख्तार अली का साथ देने के लिए निशी कर्णेकर जो नए बल्लेबाज मैदान पर। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, स्कोर बोर्ड पर टोटल 24 रन 6 विकेट के नुकसान पर। अच्छी गेंद फिर से, जहां पर मारना चाहते थे वहां पर गेंद चली नहीं गई और बाहरी किनारा लेते हुए थोड़ी सी हवा में गेंद जरूर निकली थी कवर पॉइंट पर। फील्डर जब तक गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल बन गया स्कोर के खाते में और एक रन मिला। स्कोर पहुंचा टोटल 25 पर 6 विकेट के नुकसान पर। स्ट्राइक पर मुख्तार अली 2 पर और निशी कर्णेकर जो अभी अभी 1 रन के साथ अपना खाता खोला और अपने बॉलिंग मार्ग पर आकाश मोहिते। और ये बड़ा शॉट ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री पर, गेंद हवा में लेकिन फील्डर से दूर बहुत और गेंद निकली तारामंडल में, मिड विकेट सीमा रेखा से बाहर। सिक्सर 6 रन के लिए। थैंक यू डीजे, धन्यवाद। बहुत बेहतरीन शॉट। इस बार थोड़ा सा दबाव था बल्लेबाजी पर, वो थोड़ा दूर किया बल्लेबाज ने इस शॉट के साथ। हल्के सेकंड को ड्राइव किया। इस बार ऑफ साइड पर लॉन्ग पर फील्डर, पहला रन बड़ी तेजी के साथ, लेकिन उतनी तेजी के साथ संग्राम आते, गेंद को उठाते फील्ड करते। एक सिंगल पर संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाजों को और इस 1 रन के साथ टोटल आगे बढ़ा 32 रन 6 विकेट पर। चौथा ओवर मैच का मैदान पर जारी। आकाश मोहिते गेंदबाजी करते हुए। फुल टॉस गेंद, लेकिन उतना फायदा नहीं मिला। नो बॉल का इशारा अंपायर का। नो बॉल के साथ एक सिंगल और आने वाली गेंद के लिए अंपायर का इशारा हो चुका है। नो बॉल का एक सिंगल और उसी के साथ आने वाली गेंद फ्री हिट की गेंद। ओ, फ्री हिट का उतना फायदा नहीं मिला। अच्छी गेंद अच्छी लाइन पर, थोड़ी सी उछाल लेते हुए गुडले स्पॉट पर, बल्ले से लगी, शरीर पे लगी, सामने लुढ़कते हुए और अपने फॉलोथ्रू में आते, गेंद को उठाते फील्ड करते, तो फ्री हिट का फायदा नहीं मिला। खेल इसी के साथ समाप्त होता हुआ 4 ओवर का और 4 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 33 रन 6 विकेट के नुकसान पर। धीरे धीरे दर्शकों की संख्या बढ़ती हुई इस मैदान पर और ये खासियत है बिल्कुल इस टूर्नामेंट की। आनंदवाड़ी चैंपियंस ट्रॉफी और दूसरा मुकाबला इन दो टीमों के बीच में। एसएमएच कराड़ टीम के कप्तान है जो पेशे से जो कि डॉक्टर है, सर उमेश साळुंके, और सामने तिरुपति सावर्डे क्रिकेट टीम के कप्तान है संजय पाकड़े। बॉलिंग में परिवर्तन, खेल शुरू होने जा रहा है जो कि टोटल 5वें ओवर का और गेंदबाजी के लिए आ चुके हैं बॉलिंग मार्ग पर संग्राम शिंदे।
और जोरदार बल्ला घुमाया था ऑन साइड पर। अच्छी गेंद, एक डॉट गेंद के साथ शुरुआत होती हुई मैदान पर गेंदबाजी में संग्राम की। 33 रन 6 विकेट पर 5वां ओवर शुरू हो चुका है मैदान पर। स्ट्राइक पर मुख्तार अली, 9 पर खुद के व्यक्तिगत। अच्छा शॉट ऑफ साइड पर, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर और गेंद चलेगी डीप लॉन्ग ऑफ सीमारेखा से बाहर। सिक्सर 6 रन के लिए। थैंक यू डीजे। 39 पर पहुंचा टोटल स्कोर 6 विकेट पर। और फिर से एक बार लॉन्ग ऑफ बाउंड्री पर और एक लाजवाब शॉट कमेंट्री बॉक्स के बगल में। गेंद चली गई सीमारेखा से बाहर। सिक्सर 6 रन के लिए। थैंक यू डीजे। लगातार 3 विकेटें देके इस मैदान पर विकेट हैट्रिक। क्या तीसरा छक्का देखने को मिलेगा मैदान पर? 2 लगातार शानदार शॉट पर लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। और फिर से उड़ाया लॉन्ग ऑफ बाउंड्री पर और एक लाजवाब शॉट। 50 रन पूरे होते हुए स्कोर के स्कोर बोर्ड पर टोटल पहुंचा 51 रन 6 विकेट के नुकसान पर। थैंक यू डीजे। महंगे साबित हो रहे इस ओवर में। जिस गेंदबाज ने हैट्रिक मुकम्मल की थी, पिछले ओवर में सिर्फ 1 रन देकर 3 विकेट चटकाए थे। अरे उसी गेंदबाज पर हमला बोल दिया बल्लेबाज। ये क्रिकेट है दोस्तों, ये होता है मैदान पर। 27 पर मुख्तार अली सामना करते हुए एक तोड़फोड़ की बल्लेबाजी मैदान पर और स्कोर बड़ी तेजी के साथ आगे बढ़ता हुआ 51 पर पहुंचा 6 विकेट के नुकसान पर। थोड़ी सी गति में परिवर्तन। स्लोअर 1 गेंद, एक लोअर फुल टॉस बल्ले पे लगी निचले हिस्से से और कवर पॉइंट पर गेंद फील्ड होती हुई। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। इस बार थोड़ा सा गति में परिवर्तन किया था संग्राम ने। जो देखा था पिछले 3 गेंदों पर टाइमिंग बहुत लाजवाब हो रहा है मैदान पर। बल्लेबाज बड़े शॉट लगा रहे हैं। मुख्तार अली 27 पर सामना करते हुए उनकी गेंदबाजी का। ऑन साइड पर खेला इस बार बैकफुट पर और जब तक डीप स्क्वायर लेग बाउंड्री में थोड़ी सी हड़बड़ाहट फील्डिंग में। 1 रन दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज। थ्रो पहुंचता जब तक विकेट कीपर के हाथों में। 2 रन 29 पर खुद का व्यक्तिगत मुख्तार अली का स्कोर और टोटल टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। खेल 5 ओवर का समाप्त होने के बाद 53 रन 53 6 विकेट के नुकसान पर। लास्ट ओवर टू गो। देखिए आप जो छक्के लगे, 3 छक्के लगे जो दिखाई दे रहे हैं बिल्कुल एलईडी स्क्रीन पर आप देख सकते हैं। पहला छक्का, ये दूसरा लगा मुख्तार अली जो बल्लेबाजी करते भी, और ये लगा तीसरा छक्का। तो 3 छक्के और वो आपको देखने को मिल रहे एलईडी स्क्रीन पर। थैंक यू tenniscricket.in। स्कोर वहीं पर जो कि अब देखना होगा 53 रन 6 विकेट पर। और इस आखिरी ओवर को लेकर गेंदबाजी करने के लिए कौन आते हैं मैदान पर? एसएमएच कराड़ क्रिकेट टीम की ओर से टॉस जीता और टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला, बल्लेबाजी को मौका दिया तिरुपति सावर्डे क्रिकेट टीम। कप्तान बहुत सस्ते में लौटे जो संजय पाकड़े, लेकिन उसके बाद एक अच्छी इनिंग देखने को मिली। थोड़ी सी धीमी फेंकी गेंद, पॉइंट पर फील्डर जब तक गेंद को फील्ड करते एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन मिला स्कोर में और इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा 54 पर 6 विकेट के नुकसान पर। 10 गेंदों का अब तक सामना 29 पर और बॉलिंग मार पर प्रशांत मोरे।
प्रशांत माने। अच्छा शॉट इस बार, लॉन्ग पर फील्डर 1 रन दूसरे के लिए थोड़ा सा पलटे जरूर थे, लेकिन एक अच्छा थ्रो विकेट कीपर के पास, अपने बिल्कुल शरीर को झांक दिया विकेट कीपर ने और दूसरे रन की संभावना को समाप्त कर दिया। बॉलिंग मार्ग पर प्रशांत माने, आखिरी ओवर जारी और टोटल स्कोर 55, 6 विकेट के नुकसान पर। ऑप्टम से बाहर, थोड़ी सी परेशानी इस ओवर में, थोड़ा लाइन पर बैठ के ऑप्टम से बाहर, अंपायर ने बाहें पहला दी, वाइड बॉल का इशारा और एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। तिरुपति सावर्डे क्रिकेट टीम 56 पर पहुंची टोटल और रिव्यू लिया है, देखा जाएगा वाइड बॉल के लिए। और जो हमारे तीसरे अंपायर है कमेंट्री बॉक्स में बैठे हुए विष्णु उर्फ बाला प्रभु, वो देख रहे हैं टीवी स्क्रीन पर ये गेंद वाइड बॉल या सही गेंद है ये। तो अंपायर का इशारा, फेयर डिलीवरी। 56 रन 6 विकेट के नुकसान पर आखिरी ओवर का खेल जारी है। एक ओवर से अच्छी गेंदबाजी, तो एक ओवर से एक दो और बड़े शॉट, एक 65 के आसपास का टोटल, एक अच्छा टोटल सामने होगा। देखना होगा आने वाली गेंद पर मैदान पर क्या होता है। ऑन साइड पर खेला, थोड़ा सा ऑन द राइज इस बार, मिड विकेट पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते, एक अच्छा थ्रो, शानदार थ्रो सीधा विकेट कीपर के हाथों में और एक सिंगल बनता हुआ स्कोर में। इस 1 रन के साथ स्कोर टोटल 57, 6 विकेट के नुकसान पर। 56 रन टोटल, 56। ऑफ कटर, अंदर आती हुई गेंद बाहर से, थोड़ा सा इस बार कोई खास समझ नहीं पाए गेंद के बारे में। अब देख सकते हैं रिप्ले में किस तरह से ये गेंद थी, थोड़ा सा आखिर में उंगलियों को फेरा था गेंदबाज ने। प्रशांत माने, इस बार विकेट कीपर के साथ स्लीपर फील्डर कैच को लपेटते हुए और विश्वजीत गरुड़ जो फील्डिंग करते हुए स्लिप पर सफलता मिलते हुए 7वां विकेट चला गया। स्कोर रुका हुआ 56, 7 विकेट के नुकसान पर। थैंक यू डीजे, धन्यवाद। ओमकार हरपल 12 रन बनाकर आउट कर वापस। संजय पाकड़े ने खाता नहीं खोला। निखिल पारवे 10 रन बनाए। दत्त प्रसाद सावंत 0, कुणाल तारेकर 0, हुसैन टाकी जिन्होंने 0, एक शानदार बल्लेबाजी की 13 गेंदों का सामना करते हुए 30 रन बनाए मुख्तार अली ने और 3 रन पर नॉट आउट रहे निशी। तो गेंदबाजी देखने को मिलेगी किस तरह से गेंदबाजी रहे। शाहिद शेख ने 1 ओवर 12 रन, कोई सफलता नहीं। आकाश मोहिते 2 ओवर 20 रन, 3 विकेट चटकाए। संग्राम शिंदे जिन्होंने 2 ओवर 21 रन, 3 विकेट और प्रशांत माने 1 ओवर 3 रन और 1 विकेट। पहला विकेट 12 पर, दूसरा 22 पर, तीसरा 22 पर, चौथा विकेट 22 पर, पांचवा 22 पर, छठा विकेट 24 पर और एक बड़ी साझेदारी बनी जो 7वें विकेट के साथ। टोटल 56 रन, टारगेट 57 का। छोटा सा ब्रेक, दूसरे इनिंग के साथ जुड़ जाएंगे। एक बहुत ही शानदार आवाज, जिस तरह से सम्मान होते हैं दोस्तों, क्रिकेट के खिलाड़ियों के सम्मान होते हैं, उनको भी ट्रॉफीज मिलते हैं, उसलिए कमेंटेटर को भी पुरस्कार मिलते हैं और उन्हीं में से एक नाम है। सपना एक बड़ा था जो आपके साथ कमेंट्री करने का, सर आज बिल्कुल वो सपना सच में पूरा हो गया और इसलिए एक बार फिर से मैं धन्यवाद दूंगा नाना नाइक और समीर पांड्रे और पूरे आनंदवाड़ी जो कि ऑर्गेनाइजर कमेटी को। धन्यवाद आप सभी का। एक नाम और याद आ गया, हम मेरे बिल्कुल करीबी अंपायर दोस्त आज हमारे बीच नहीं, लेकिन दिलीप सावंत।
महाराष्ट्रातील मानाची क्रिकेटची स्पर्धा कोकणातील महत्वाचा जिल्हा तो म्हणजे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गातील महत्वाचा तालुका म्हणजे देवगड आणि देवगडची आनंदवाडी आणि आनंदवाडीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये सगळीकडे उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचलेली आहे. मॅच सुरू पाहायला मिळते आपल्याला. एका बाजूला जर पाहिलं तर टीम तिरुपती तिरुपती सावर्डे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी संजय पाकळे यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर डॉक्टर उमेश साळुंके यांच्या मालकीचा संघ साळुंके मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कराड सातारा हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी विश्वजित गरुड कडेगाव पळूस कडेगाव परिसरातील खेळाडू आहे. सांगली जिल्ह्यातील खेळाडू येतोय परंतु कराडमध्ये बऱ्याचशा स्पर्धा खेळताना पाहायला मिळत असतो. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर खटाव तालुक्यातील असं नाव ज्याच्याही नावाची चर्चा पाहायला मिळत असते तो म्हणजे चेतन चिंचकर. यावर्षी एरळवाडी अक्षरशः गाजवली होती चेतन चिंचकरने आणि तोच चेतन चिंचकर या ठिकाणी बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. परंतु गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन ग्रामीण क्रिकेटमध्ये रायगडामध्ये बामणडोंगरी या नावाची चर्चा आपण पाहायला मिळतो. आणि त्याच बामणडोंगरी गावाचा एक जलदगती गोलंदाज आदित्य पाटील आज दाखल झाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात आनंदवाडीमध्ये. पाहूया काय होईल. मॅच जिंकण्यासाठी 6 षटकांमध्ये 57 धावांची आवश्यकता आहे. मॅच नंबर 2 आजच्या दिवसातील हळूहळू प्रेक्षकांची गर्दी होऊ लागली आहे कारण ही स्पर्धा सगळ्यांचीच आवडती आहे. वर्षातून एकदा येणारा हा सोहळा पाहण्यासाठी कोणी जर पाहिलं तर कणकवलीवरून आलंय, कोणी जर पाहिलं तर मालवणवरून आलंय, कोणी कुडाळातून आलंय, कोणी जर पाहिलं तर वेंगुर्ल्यातून आलंय, अशा विविध तालुक्यातून तर कोणी अगदी राजापूर लांजा परिसरामधून देखील आलेलं आहे. तर ही या स्पर्धेची ओळख आहे. तर काही गोव्यातून देखील आलेले आहेत. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. आणि उद्यापासून जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या देखील कानाकोपऱ्यातून प्रेक्षक इकडे उद्याही येणार आहेत. जाऊया दुसऱ्या डावाकडे. 57ची आवश्यकता. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर सिक्सर. धन्यवाद. प्रत्येकाने खास तयारी केली आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी. काही चांगले बॅटर घेतलेत, काही चांगले बॉलर घेतलेत, काही चांगले फिल्डर घेतलेत आणि आपली टीम चांगली कशी होईल याची काळजी केली आहे. हो हो हो, यावेळेला फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, ते मात्र थोडेसे खेळपट्टीवर पडले जरूर परंतु आदित्यचा हा बॉल मात्र यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय आणि तिकडे चांगलं कमबॅक आदित्यच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळत आहे. बॉलचा अंदाज नाही घेतला, बॅट फिरली परंतु थोडासा खाली राहिलेला बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर गोलंदाजाचं कमबॅक पाहायला मिळालंय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. मॅचही जबरदस्त होईल. एका बाजूला जर पाहिलं तर रायगड रत्नागिरीचे खेळाडू आहेत, एका बाजूला सांगली साताऱ्याचे खेळाडू आहेत. यावेळेला इनसाइड आउट फटका खेळलाय. दर्जेदार फटका येताना पाहायला मिळतोय आणि जातोय सुद्धा सीमा रेषा पार. षटकार. वाह, कडेगावच्या विश्वजितने सगळ्यांनाच प्रभावित केलं. ज्या पद्धतीने इनसाइड आउटचा फटका खेळलाय नेत्रदीपक होता. डोळ्यांना नक्कीच या ठिकाणी थंडावा देणारा फटका पाहायला मिळाला. दर्जेदार क्रिकेट विश्वजित सादर करतायत. आणखीन एक बिग हिट. याही वेळेला हवाई हल्ला केलाय परंतु तिकडे आहेत फिल्डर निखिल पारवे. त्यांच्याच हातात बॉल जाईल आणि आदित्यने घेतली आहे विकेट.
संग्राम बॅटिंगसाठी सातारा जिल्ह्यातील आणखीन एक दर्जेदार खेळाडू संग्राम शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी चेतन चिंचकरच्या जोडीला करतील. कारण क्रिकेट खेळत असताना सुरुवात करून चालत नाही, शेवटही करावा लागतो. आणि अगदी छोटे छोटे लहान लहान मुलं देखील आवर्जून या ठिकाणी आलेत. महिला भगिनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असतात. ही स्पर्धा म्हणजे जणू काही हा कौटुंबिक सोहळाच असतो. आणि फक्त आनंदवाडीच नाही, आजूबाजूच्या परिसरामध्ये, तालुक्यांमध्ये, जिल्ह्यामध्ये चर्चा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची पाहायला मिळते. 21 वर्ष पूर्ण होत आहेत या स्पर्धेला. संग्राम शिंदे मैदानात यावं लागेल, खेळावं लागेल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. 12 धावा धावफलकावर. आणि तिकडे जर पाहिलं तर पहिली विकेट आलेली आहे. आणि आदित्य प्रयत्न करतायत या ठिकाणी विकेट घेण्याचा, धावा थांबवण्याचा. आणि पहिल्याच दिवशी चांगलीच गर्दी झाली आहे, लक्षणीय गर्दी. आणि ही पहिल्या दिवशीचा ही गर्दी आहे. 5व्या दिवशी मला वाटतं प्रेक्षक 2 तास अगोदरच येतात जागा पकडण्यासाठी. अशाही प्रकारचा माहोल इकडे पाहायला मिळतो. हे पहा, आमचे आयोजक टीम देखील, आनंदवाडीचे सर्व ग्रामस्थ, एक कोणी नाही अख्खं गाव आयोजन करत आहे. आणि म्हणून या गावाची चर्चा आहे आनंदवाडीचं क्रिकेट आणि क्रिकेटची आनंदवाडी. या वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोकाला बॉल लागला पुढच्या, आणि तिकडे होते हुसेन टाके, त्यांच्याच हातामध्ये बॉल जाईल. विकेटचं पतन. धन्यवाद डीजे. इकडे लगातार दुसरी विकेट घेत हॅट्रिकची संधी. सुनील तांडेल सर आम्हाला कळवतात हॅट्रिकची संधी आहे. हुसेन टाकेने कॅच घेतली आहे. मुरुड तालुक्यातील खेळाडू आहेत, धडाकेबाज बॅटर आहेत, चांगली कॅच पकडली आहे. परंतु प्रशांत माने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पोलीस दलात सेवेला देखील आहेत. पाहूया, चांगली गोलंदाजी केली होती. विशेष म्हणजे त्यांचे टर्न खूप मोठे पाहायला मिळाले. आणि आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावात देखील हेच आपल्याला पाहायला मिळालं होतं. परंतु पहिल्या डावात चांगली सुरुवात झाली होती. 3 चौकार आले होते पहिल्या ओव्हरमध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडीशी पडझड झाली होती. तिसऱ्या ओव्हरमध्ये पडझड आणखी वाढली होती. आणि त्यानंतर जर पाहिलं तर लगातारचे 3 षटकार देखील ज्यावेळेला मुख्तारने खेळले ना, तेव्हा डावाला आकार मिळालाय. आणि आता पाहिजे 12 धावा धाव फलकावर. क्रिकेटचा हा खेळ ज्याने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडलाय, आज घेऊन आलाय आनंदवाडीमध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मानाची स्पर्धा. हो 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 हो, एक्सप्रेस बॉल पाहायला मिळाला. थोडासा कटही होताना पाहायला मिळाला. एसटी रक्षकाकडे जातानाही पाहायला मिळाला. आणि हे षटक जर पाहिलं तर दोन्ही संघांसाठी ठीकठाकच राहिलंय. एका टीमसाठी या करता, कारण त्यांनी 12 धावा केल्यात, जे धावगतीपेक्षा जास्त आहेत. आणि एक टीम समाधानी असेल, त्यांनी 2 बॅटर सुद्धा माघारी पाठवलेत. डीजे. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 2 विकेट तर गेल्यात. पहिलं षटक संपतंय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय मुंबईचा गोलंदाज आहे सलमान. गोलंदाजीसाठी दाखल होतोय, स्वतःला सिद्ध करतोय, सध्या चांगली कामगिरी करतोय. आणि त्याची चांगली कामगिरी त्याला आनंदवाडीला देखील घेऊन आलेली आहे. पहा, तुम्ही तुमच्या गावात चांगलं खेळा, तुमच्या तालुक्यात चांगलं खेळा. आता माध्यमं अशी आहेत, एक कालखंड असा होता, किती कामगिरी करा तुम्हाला पुढे जायची संधी नव्हती. परंतु आता सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे, त्यातल्या त्यात यूट्यूब सुद्धा, एखाद्या छोट्या गावातला खेळाडू सुद्धा आता आखाती देशाचे दौरे करू लागलाय. कारण हा क्रिकेटमधला बदल पाहायला मिळतोय. चेतन चिंचकर हे नाव सध्या अख्ख्या सातारा जिल्ह्यात चर्चेत आहे. आज सिंधुदुर्गात आले चेतन चिंचकर. हो 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 हो, पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न.
परंतु त्या ठिकाणी बॉलला थोडंसं टर्न करण्यात यशस्वी राहिले सलमान खान. आणि पहिलाच बॉल जर पाहिलं तर सलमानच्या नावावर राहिलाय. चेतन पाहत होते काय झालं या बॉलवर, माझं काय चुकलं. डॉट बॉल तर आलाय. 12 धावांवर धावसंख्या थांबली आहे. तिरुपती सावर्डे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला कराड. यावेळेला फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर मिड विकेटच्या आहेत त्या ठिकाणी. दत्तप्रसाद याही नावाची चर्चा सध्या आहे. SMH म्हणजे साळुंके मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कराड. डॉक्टर उमेश साळुंके यांच्या मालकीची टीम, तर दुसऱ्या बाजूला संजय पाकळे बंधू यांच्या मालकीची टीम तिरुपती सावर्डे. तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील कराडची ही लढत आपल्याला पाहायला मिळते आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. सर्वांचं स्वागत. याही वेळेला जर पाहिलं तर बॉल थोडासा पुढे केला, बॉल अडवण्याचा प्रयत्न, मात्र तिकडे बीट होत आहेत फिल्डर आणि बॉल गेला सीमारेषेच्या दिशेने. 4-4-4 चौकार. तर इकडे चौकार येताना पाहायला मिळतो. दबाव थोडासा हटवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी प्रशांत माने हे सुद्धा करतायत. पोलीस दलात सेवेत आहेत, क्रिकेटची सेवा करत आहेत, क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळत आहेत. सलमानला कमबॅक करावं लागेल. चेतन आणि प्रशांत ही जोडी मैदानात आहे. कराड विरुद्ध सावर्डे अशी ही लढत आहे आज देवगडमध्ये आणि त्याचबरोबरीने आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. यावेळेला बॉल थोडासा फिरला होता, जास्त सफल झाले होते बॅटर. खेळला मिड विकेटच्या दिशेने, टायमिंग नव्हतं, परंतु एक धाव नाही रोखू शकले. सलमानच्या विरुद्ध एक धाव आली आहे आणि समीकरण बदलत असताना जाऊन पोहोचेल धावसंख्या ती 18 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना सुद्धा. विकेट घेतल्यानंतर दबाव निर्माण होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बॅटरला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. स्वप्न उराशी बाळगून मात्र विविध जिल्ह्यातून खेळाडू दाखल झालेत सिंधुदुर्गामध्ये ही स्पर्धा खेळण्यासाठी. याही वेळेला चांगला बॉल चेतनची बॅट फिरली, परंतु बॉलही फिरला आणि टायमिंग नाही होऊ शकलं. डॉट बॉल दबाव वाढवतील बॅटरवरचा आणि जर का मोठे फटके आले दबाव बॉलरवर देखील येताना पाहायला मिळेल. आणि क्रिकेटचा हा खेळच असा आहे. परंतु तुम्हा आम्हाला आनंद मिळतो ज्या वेळेला मॅचमध्ये चुरस पाहायला मिळते, उत्कंठावर्धक सामने पाहायला मिळतात नाईक सर. आणि त्यावेळेला जर पाहिलं तर मॅच पाहायला एक वेगळीच मजा येते. तासन तास कधी निघून जातात या खेळामध्ये आपल्याला कळत देखील नाही. एखादा वडापाव सुद्धा खाल्लाय की नाही खाल्लाय याचं भान राहत नाही. आपण दिवस घालवतो इकडे. म्हणजे मी खाल्लाय. यावेळेला जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने हा स्ट्रोक खेळला जरूर आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावर. क्रिकेटच्या या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांवर जादूच केली आहे आणि म्हणूनच आपण क्रिकेट प्रेमी आहोत, क्रिकेट वेडे आहोत. 2 षटकांचा खेळ, 19 धावा, 2 विकेट. अजूनही 4 ओव्हरमध्ये 38 धावा करायच्या आहेत. डीजे या.
तर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील छोटंसं गाव आहे चाळकेवाडी आणि या चाळकेवाडीला बिलॉंग करणारा खेळाडू अगदी ओमानला देखील खेळून आलाय. आकाश मोहिते बॅटिंग करतायत. आज मात्र एक मोठं स्वप्न उराशी बाळगून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेत. यावेळेला फटका चांगला आहे, त्यांना पहिला मिळाला. वेगवान स्ट्रोक खेळला जरूर आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. एक धाव तर घेतली गेली आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होतोय. धाव संख्या 2 ने पुढे. आकाशवर देखील सर्वांच्या नजरा आहेत. युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत. लहान वयातच मोठी झेप घेतलेली आहे आणि आज स्वतःला सिद्ध करण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी दाखल झालेत. प्रशांत माने जोडीला आकाश मोहिते. 3 विकेट माघारी परतल्यानंतर धाव संख्या 25. आदित्य एका बाजूला जेमतेम 21 वर्षाचा, परंतु अगदी जर पाहिलं तर आखाती देशांमध्ये जाऊन देखील लेदर बॉलचं क्रिकेट खेळून आलेला हा खेळाडू आहे. तिथली लीग देखील खेळून आलाय, परंतु आदित्य तरी कुठे कमी आहे. बामणडोंगरी सारख्या बलाढ्य संघाला तेही खेळतायत. या वेळेला फुलटॉस, परंतु पंचांचं जर पाहिलं तर या ठिकाणी इशारा येतोय. अनो बॉल आहे आणि इकडे फुलटॉस करून बसले. बिमर देखील पंचांनी घोषित केला. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. 3 विकेट गेल्यात, त्याचा दबाव आहे, परंतु प्रशांत माने आणि आकाश मोहिते दबाव हटवण्याचा प्रयत्न करतायत. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सारखी एक बलाढ्य स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. tenniscricket.in वर आपण आनंद घेतोय. मोठ्या संख्येने आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. सत्तावीस धावा धाव फलकावर. आदित्य त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत. हो यावेळेला बॉल फिरलाय. बॅटही फिरली, बॉलही फिरलाय आणि बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. दबाव थोडासा वाढू शकतो अशा प्रकारचे डॉट बॉल आले तर. ओव्हर नंबर 3 सुरू असताना जर पाहिलं तर धावसंख्या 27 वर थांबली आहे. तिरुपती सावर्डे आणि दुसऱ्या बाजूला साळुंके मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कराड, डॉक्टर उमेश साळुंके आणि कंपनी, तर दुसऱ्या बाजूला संजय पाकडे म्हणजेच बंधू पाकडे आणि कंपनी यांच्यातील मॅच आपण पाहतोय. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे 21वे पर्व. प्रशांत माने बिग हिट स्लॉट मध्ये केला आणि त्याला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 षटकार. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे हो एक नंबर आणि त्याला पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी गर्दी झाली आहे. आदित्य हो याही वेळेला चांगलंच युद्ध पाहायला मिळालं दोघांमधलं. काही बॉलवर बॉलर सरस, काही बॉलवर बॅटर सरस. ओव्हर संपल्या, 3 विकेट आल्या, 3 आणि धावा झाल्या त्या 33. आणि अजूनही जर पाहिलं तर यस 3चा पाडाच इकडे पाहायला मिळतोय. अठरा चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मात्र या ठिकाणी केली जाते. अजूनही मॅच संपलेली नाहीये. कमबॅक करावं लागतील, विकेट घ्याव्या लागतील. विकेट घेतला तर दबाव येऊ शकतो, परंतु विकेट घ्याव्या लागतील. आकाश मोहिते आणि प्रशांत माने ही जोडी प्रयत्न करते या ठिकाणी धावा बनवण्याचा. आकाशच्या 7 धावा, प्रशांत माने यांच्या 11 धावा. ही जमेची बाब इकडे पाहायला मिळाली आहे. 21वे पर्व आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा आपण पाहतोय. अखंड भारतामध्ये चर्चा म्हणजे स्पर्धा सुरू झाल्यापासून आजपर्यंत पारितोषिकं बदलत गेली, स्पर्धेचं स्वरूप बदलत गेलं. दिवसाची स्पर्धा रात्री आली. नॉकआउट स्पर्धा जर पाहिलं तर आता लीगची झाली आणि 18 चेंडू बाकी आहेत आणि 24 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया, एक चांगलं षटक टाकावं लागेल. आणि आता जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी येत आहेत रायगड जिल्हा, तालुका अलिबाग, गाव पेजारी, शिरुविक गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. शिरू श्रीकांत गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीकांत मोलगी शिरू या नावाने ओळखले जातात, गोलंदाजीसाठी आहेत. पहिला बॉल टप्पा पडतोय, टर्न होतोय, यष्टीरक्षकांकडे जातोय.
शिरू देखील बरीच वर्ष क्रिकेट खेळतायत. चांगला बॉल त्यांच्याकडून या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल टर्न पहा कशा पद्धतीने झालाय. आज बरेचसे गोलंदाज पाहायला मिळाले. या सिमेंटच्या खेळपट्टीवर देखील बॉलला टर्न करता पाहायला मिळाले. ओमकार हरपाल यांच्या दिशेने चेंडू गेलाय. पहिला बॉल डॉट आलाय. 17 मध्ये 24. डॉट बॉल दबाव वाढवतील बॅटरवरचा आणि जर स्ट्रोक आले तर बॉलरवर दबाव येईल. बॉल पुढे केला पुढे आणि पाठवला प्रेक्षकांच्या मागे. 6 षटकार. तर धन्यवाद डीजे. काय पहिला बॉल डॉट आला. त्यानंतर जर पाहिलं तर आकाशची स्ट्रेंथच इकडे पाहायला मिळाली आहे. लहान वयातच या खेळाडूने सर्वांना प्रभावित केले आणि काय वेगळ्या इराद्याने मात्र आनंदवाडीत देखील दाखल झालेले आहेत. आकाश मोहिते फ्रॉम चाळकेवाडी. पटण तालुक्यातील क्रिकेटपटू आहे. विविध तालुक्यातून विविध जिल्ह्यातून खेळाडू मात्र येतील. कुणी गोव्यावरून येईल, कुणी कर्नाटकातून येईल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येईल, गुजरातवरून येईल. अखंड भारतातून खेळाडू मात्र या स्पर्धेत दाखल होताना पाहायला मिळणार आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये. ओहो, याही वेळेला चांगला टर्न पाहायला मिळाला. टप्पा पडतोय तसाच जर पाहिलं तर बॉलही फिरला आणि यष्टीरक्षकांकडे पाठवला. हा बॉल मागील बॉलपेक्षा थोडासा मागे ठेवला होता, त्याला टर्न दिलाय. धावसंख्या जर पाहिली तर 39. कसा बॉल टर्न होताना पाहायला मिळाला इकडे. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने खेळताय. स्ट्रोक. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर बऱ्याचशा लांबवरून येत आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. परंतु धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाताना पाहायला मिळेल 14 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. चांगली बॅटिंग होते. चांगलं क्रिकेट इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. आज सर्वांना प्रभावित केलं या स्पर्धेने. पहिल्याच दिवशी प्रतीक स्पोर्ट्सच्या माध्यमातून डिझाईन केलेले हे सगळे टी शर्ट्स किट्स आहेत ते सुद्धा लक्ष वेधून घेत आहेत. या स्पर्धेशी जोडलेले सगळे प्रायोजक त्यांचेही मनापासून आभारी आहे. ओ हो हो, वेगात बॉल पाहायला मिळाला आणि इकडे जर पाहिलं तर पंच देखील या ठिकाणी दंडित करतात बॅटरला. आणखीन एक विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. वैभव सूर्यवंशी. हाही खेळाडू जर पाहिलं तर लहान वयातच दाखल झाला व्यावसायिक क्रिकेटमध्ये. विकेट घेतली आहे. दबाव वाढवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे गोलंदाजांचा. याही परिस्थितीमध्ये फाईट करायची आहे. टीमला मॅच मध्ये आणायचंय. सावर्डेला, तिरुपती सावर्डे नुकतंच गोव्यामध्ये जाऊन देखील चांगली कामगिरी केली आहे. 13 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा क्रिकेटचा सोहळा आणि महाराष्ट्रातील नामवंत क्रीडा स्पर्धा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. हो हो, इकडे नो बॉल घोषित केला जातोय. बॉल रिलीज करताना हातातून थोडासा स्किड झाला आणि खेळपट्टीच्या बाहेरच चेंडूचा टप्पा पडलाय आणि त्यामुळे इकडे नो बॉल आणि फ्री हिट देखील असेल. खेळपट्टीच्या अगोदर जर खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडला तर नो बॉल दिला जातो आणि तेच इकडे पाहायला मिळतोय बदललेल्या नियमानुसार. पुन्हा एकदा तेच थोडस बाहेर करायला गेले. रिचेबल टाकायचं नाही, थोडासा दूर ठेवायचा बॉल. ही रणनीती या ठिकाणी आहे. वैभव सूर्यवंशी. वैभवसाठी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेला ऑप्शनच्या बाहेर. पण पहिलाच मन म्हणून होतं की रिव्हर्स पद्धतीचा फटका खेळायचा आहे. तोही यशस्वी नाही झाला. ओव्हर संपली आहे आणि आता 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 43 धावा, 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत ते म्हणजे कराड टीमच्या. आणि आता 12 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता.
12 चेंडू आणि 14. पहिला बॉल वेगात होता सलमानचा. ऍक्शन देखील जर पाहिलं तर थोडीशी क्रॉस आहेत, कधी कधी त्याचाही ऍडव्हान्टेज गोलंदाजांना होत असतो. जसं आपण बुमराच्या बाबतीत देखील पाहतो, कित्येक गोलंदाज आहेत. मलिंगाला देखील आपण पाहिलं, वेगळी ऍक्शन थोडंसं प्रभावित करते, कारण ऍक्शन समजा 1-2 बॉल निघून जातात. आणि इकडे पहिला बॉल डॉट आलाय. 11 बॉल आणि 14. मॅच नाही संपली, हेच सावर्डेकर इकडे सांगतायत. आम्ही सुद्धा फाईट करणार. बंधू पाकडे आणि कंपनी, दुसऱ्या बाजूला डॉक्टर उमेश साळुंके आणि कंपनी यांच्यातील युद्ध सुरू आहे इकडे. यावेळेला वेगवान चेंडू केलाय, थोडासा पुढे देखील केलाय. एक धाव तिकडे घेतली जाते, दुसऱ्या धावेचा कॉल, परंतु तिकडे एकच धाव. आणि हळूहळू जर पाहिलं तर ही मॅच चुरशीच्या दिशेने निघालेली आहे. 10 बॉलमध्ये 13 डॉट बॉल आले. दबाव वाढेल बॅटरचा, तर नक्कीच मोठमोठे स्ट्रोक देखील खेळावे लागणार आहेत. म्हणजे इकडे एखादा मोठा फटकाही खेळावा लागणार जरूर आहे, परंतु 10 चेंडूमधील 13 धावांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सावर्डेकर मॅचमध्ये येतील का, तेच आपल्याला इकडे पाहायचं आहे. यावेळेला वेगवान चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. तिकडे जर पाहिलं तर एक धाव घेतली आहे, लगेच थ्रो केला, एकच धाव. एक धाव जरी आली ना तर ती फिल्डिंग टीमसाठी चालण्यासारखी आहे, परंतु एखादा फटका तर पाहिजे मॅचला रिलीज करण्यासाठी किंवा दबाव थोडासा हटवण्यासाठी. 9 बॉलमध्ये 12 सलमान. प्रेक्षकांनाही अशाच मॅच पाहिजे असतात, चुरस पाहिजे असते, अटीतडीच्या लढती पाहिजे असतात, थरार पाहिजे असतो. गेल्या वर्षी आपण फायनल पाहिली होती जशी. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल तिकडे अडवण्याचा प्रयत्न मात्र होतोय, परंतु नाही. बॉलने सीमारेषा ओलांडली. बॉल चांगला होता, बॅटची कडा घेतली, दिशा दिली आणि 4 धावाही आल्यात. चौकार. मॅच नाही संपली. हा चला, श्रीतेज टीम अनुराग मोहिते, आपण टॉससाठी या ठिकाणी लवकरात लवकर यायचं आहे. यानंतर होणारा सामना चालू मॅचमधील विजेता आणि श्रीतेज सरोली पुणे यांच्यातील मॅच होईल. 8 चेंडू 8 धावा. म्हणजे पहिल्या वर्षी सुद्धा फायनल टाय झाली होती आणि 20व्या वर्षी सुद्धा टाय झाली. सगळ्या टीमचे संघ मालक आहेत, त्यांचाही या ठिकाणी आपण विशेष सन्मान करणार आहोत दरवर्षीप्रमाणे. सलमानच्या जागी आदित्य आलेले आहेत. आणि इकडे जर पाहिलं तर 8 चेंडू 8 धावा. उर्वरित षटक दत्तप्रसाद सावंत, सध्या रत्नागिरी जिल्ह्यात चर्चेत असणारं नाव. बॅटिंग बॉलिंग उन्हाळी पावसाळी दोन्ही पद्धतीच्या क्रिकेटमध्ये दत्तूच्या नावाची चर्चा तर आहे. पाहूया आता तेच गोलंदाजीसाठी आले. समोर प्रशांत माने आणि जोडीला जर पाहिलं तर तिकडे
वैभव आपल्या पाहिला येत आहेत. 8 चेंडू 8 धावा. मॅच नाही संपली, फाईट करावी लागेल. ओ पहिलाच बॉल दत्तप्रसाद आले आणि पहिलाच बॉल जर पाहिलं तर इकडे निर्धाव टाकलाय. अजूनही 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. मॅच नाही 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 संपली. टेनिस cricket.in वर सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. सात चेंडू 8 धावा. इकडे जर पाहिलं तर व्हाईट बॉल. थोडंसं वेग वाढवायला गेले दत्तू आणि त्या प्रयत्नात व्हाईट बॉल. 7 मध्ये 7. यावेळेला फटका समोर खेळलाय, परंतु तिकडे पाहूयात फिल्डर हुसेन टाके घेतली विकेट. मॅच ऑन आहे. मॅच मधील रंगत आणखी वाढली आहे. दत्तप्रसाद सावंत यांच्या नावावर विकेट. विकेट आली आहे. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर उमेश साळुंके यांना आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. नामवंत ऑर्थोपेडिक आहेत. साळुंके मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे ते मालक सुद्धा आहेत. SMH म्हणजे साळुंके मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कराड, ज्यांच्या मालकीची ही टीम सुद्धा आहे. 6 चेंडू 7. 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. मॅच नाही संपली आहे. याही परिस्थितीमध्ये खेळावं लागेल, फाईट करावी लागेल. कारण मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर निशिकांत कर्णेकर गोलंदाजीसाठी येतात. बॅटिंगसाठी उमेश साळुंके मैदानात पोहोचलेले आहेत. जोडीला जर पाहिलं तर त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत वैभव सूर्यवंशी आहेत, परंतु गोलंदाजीसाठी येत आहेत निशिकांत कर्णेकर. जिल्हा रायगड, तालुका रोहा आणि गाव रोड. या रोड गावचा असणारा खेळाडू एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. व्यावसायिक गटात देखील अलीकडे रोह्याच्या या खेळाडूची चर्चा होताना पाहायला मिळत असते. नक्कीच रोहा तालुका प्रीमियर लीग देखील झाली आणि दहावीर चषक देखील येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु निशी कर्णेकर आज दाखल झालेले आहेत आनंदवाडीमध्ये. 6 चेंडू 7 धावा. निशीकडे टॅलेंट आहे. याही परिस्थितीमध्ये मॅचमध्ये चुरस निर्माण करायचं. पाहूया निशी काय करतील. निशिकांत कर्णेकर आणि समोर जर पाहिलं तर वैभव सूर्यवंशी यांना आपण पाहतोय. पहिला बॉल फटका मात्र इकडे फसला जरूर होता, परंतु फिल्डर तिकडे आहे, थोडेसे मागे राहिले. आणि आता जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या या खेळाची बातच न्यारी आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. कधी बॅटर, कधी बॉलर, कधी कराड, कधी सावर्डे अशी देखील मॅच चालली आहे. कधी संजय पाकळे बंधू तर कधी डॉक्टर उमेश साळुंके यांच्याही बाजूने मॅच जाताना पाहायला मिळते. 5 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. हो 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 इकडे व्हेरिएशन केलं. बॉल थोडासा मागे घेतला, थोडासा कमी गतीने टाकला, पाठवला यष्टीरक्षकाच्या दिशेने. आणि निशी सांगतायत ही मॅच तर आम्ही सुद्धा सोडत नाही. कराडकर म्हणतायत आम्ही जिंकणार, सावर्डेकर म्हणतायत आम्ही जिंकणार. आणि इकडे मात्र देवगडकर मात्र आनंद घेतायत या मॅचचा, दर्जेदार क्रिकेटचा. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. चांगलं क्रिकेट. यावेळेला जर पाहिलं तर हळूवार पद्धतीने लेटकर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, आणि तिकडे चांगल्या पद्धतीने बॉल अडवला देखील गेला. संजय पाकडे बंधू त्या ठिकाणी होते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली जरूर, परंतु इकडे मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. अजूनही कुणालाच माहित नाही कोण जिंकणार आहे. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीतील रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. दबाव बॉलरवर आहे, दबाव बॅटरवर आहे. वैभव सूर्यवंशीला धावा काढायच्यात, निशी कर्णेकरला त्या रोखायच्यात. एका बाजूला रत्नागिरी जिल्हा, एका बाजूला सातारा जिल्हा, एका बाजूला कराड, एका बाजूला सावर्डे. यावेळेला फटका खेळलाय, हवेत आहे. फिल्डर तिकडे पाहत राहिले आणि या मॅचला जिंकले. कराडचा टोला इकडे पाहिला मिळाला. वैभव सूर्यवंशीच्या बॅट मधून अगदी झणझणीत कराडच्या अख्खा मसूर सारखा फटका येताना पाहिला मिळाला. 6 धावांसाठी.
देवगड तालुक्यामध्ये आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे 21वे पर्व आहे आणि 21व्या पर्वातील तिसरा सामना हा दोन्ही विजेत्या संघांमधील असणार आहे. याच्यामध्ये जो जिंकेल तो मात्र पुढच्या फेरीसाठी पात्र होणार आहे. एका बाजूला पुण्याच्या चरोलीचा संघ पाहायला मिळतोय श्रीतेज 11 आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला साळुंके मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कराड या उमेश साळुंके साहेबांचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला सचिन शेठ लालदास तापकीर यांचा संघ आहे. मी या ठिकाणी पोलीस पाटील गावचे विनंती असणार आहे धुरी सरांना की आपल्या सोबत ते टॉस करायचं आहे.